नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचा एज्युकेटर निहाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या युनिटमधले 2023 आणि 2024च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न, तेही पूर्ण स्पष्टीकरणासह. बघा, हे पूर्ण प्रश्न जे आहेत ते अरिथमेटिकल चॅप्टरवरती असणार आहेत, म्हणजे पर्सेंटेज, डिस्काउंट, प्रॉफिट अँड लॉस हे सर्व प्रश्न यामध्ये असणार आहेत आणि जे की तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये हेल्प करणार आहेत. कारण बघा, एक्झामिनेशनमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते 80% पूर्ण रिपीट होत असतात. त्याच सिमिलर पॅटर्नमध्ये ते क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप हेल्प होणार आहे हे जाणून घेण्यासाठी की एक्झामिनेशनमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा पॅटर्न कसा आहे, लेवल कशी आहे. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघायचा आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर येणाऱ्या MBA CET 2026 साठी प्रिपरेशन करत आहात आणि तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमचा पर्सेंटाईल हाय असणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. तुमचा पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशनच्या अंतर्गत कव्हर केला जाणार आहे. तेही मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनची एक खासियत आहे, तुम्हाला लाईव्ह इंटरॅक्शन करता येतं. काहीही डाऊट असेल तर तुम्हाला लाईव्ह विचारता येतं आणि काही कारणास्तव जर तुमचा लाईव्ह सेशन मिस झालाच तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबणार नाही. तुमचं लाईव्ह आणि तुमचं रेकॉर्डेड या सेशनच्या द्वारे प्रिपरेशन कंटिन्यू राहील. त्यासोबतच तुम्हाला टॉपिक वाईज MCQ सुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिकची व्यवस्थितपणे स्टडी करता येईल आणि स्ट्रॉंग करता येईल. फुल सिलेबस नोट सोबत फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली लाईव्ह एक्झामिनेशनचा एक फील येणार आहे. त्यासोबतच नवीन नवीन MCQचं PDF देखील तुम्हाला शेअर केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करता येईल आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करता येईल. तर आपल्या या कोर्सची बॅच जी आहे, न्यू इयर बॅच 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे जर तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये MBA करायचं असेल तर. तर या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, आजच मेसेज करा आणि ही बॅच जॉईन करा. किंवा सोप्या पद्धतीमध्ये करायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. बघा, प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. इन्स्टॉल करायचं आहे. ओपन केल्यानंतर ॲप्लिकेशन अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या डॅशबोर्डवरती खाली बघायचं आहे, स्टोअर सेक्शन तुम्हाला दिसेल. या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला MBA CET असं सर्च करायचं आहे. हा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे, जॉईन करायचं आहे. बघा, त्या ठिकाणी तुम्हाला डेमो लेक्चर सुद्धा दिसतील. जर तुम्हाला डेमो लेक्चर्स पाहायचे असतील ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला तिथे पाहता येऊ शकतात. सो त्यानंतर तुम्ही जॉईन करून तुमचा कोर्स, तुमची जी प्रिपरेशन आहे ते स्टार्ट करू शकता. ऑल राईट, सो हाय तुमचा पहिला प्रश्न. बघा काय विचारलंय की संकेत परचेस्ड 20 डझन नोटबुक ॲट 48 रुपीज पर डझन. 20 डझन त्याने वही विकत घेतलेले आहेत. कोणी? संकेतने. 48 रुपये पर डझनने. त्यानंतर त्याने काय केलं, ही सोल्ड 8 डझन ॲट 10% प्रॉफिट अँड द रिमेनिंग 12 डझन विथ 20% प्रॉफिट. ठीक आहे. 8 डझन त्याने 10% प्रॉफिटने विकले आणि उरलेले 12 डझन त्याने 20% प्रॉफिटने विकले. राईट. मग प्रश्न असा आहे की व्हॉट इज हिज प्रॉफिट पर्सेंटेज इन द ट्रान्झॅक्शन. मग या व्यवहारामध्ये त्याचं प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे हे काढायचं आहे. A 15, B 16, C 7.68, D 19.2 और E 24%. व्हॉट इज इट? आपण सॉल्व्ह करूया, आपल्याला कळेल. ठीक आहे. पहिली गोष्ट तर टोटल काढा. त्याने 20 डझन घेतलेले आहेत. किती रुपयाला? 48 रुपये पर डझन. म्हणजे किती आलं उत्तर तुमचं? टोटल आलं तुमचे 960. ठीक आहे. 960 काय आहे? 960 रुपीज आहे. आपल्याला पर्सेंटेज काढायचा ना. बघा पुढे त्याने 8 डझन विकलेले आहेत. 8 डझन आपण 48 रुपयाने जर विकलं तर किती यायला पाहिजे उत्तर? 8 डझन 48 रुपयाने केलं तर येतं उत्तर 384, 384 रुपीज. करेक्ट? 384 रुपीज. आता हे 384 आहे, यामध्ये त्याला 10% प्रॉफिट सुद्धा झालेला आहे. मग 384 इंटू 1.1. 1.1 का केलं? कारण 100% मध्ये त्याला 10% प्रॉफिट आहे. राईट? प्लस करायचं आपल्याला. 110 होतं.
है ना. 110 ला 100 ने डिवाइड केलं तर उत्तर येतं 1.1. मग 1.1 384 इंटू 1.1 केलं तर प्रॉफिट सोबत त्याची प्राइस असणार आहे 422.4. हे 8 डझनसाठी झालं. तसंच आपल्याला काय करायचं आहे 12 डझनसाठी. आता 12 डझनसाठी वेगळं कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? नाही, कारण 960 मधून 422.4 गेले तर 12 डझनसाठी आपल्याला डायरेक्टली उत्तर मिळतं. किती मिळतं? 576 रुपीज, है ना. आता 576 रुपीज मध्ये किती टक्के नफा आहे? 20% नफा आहे. बरोबर आहे. 12 डझन 48 रुपयाने विकले, त्यामध्ये 576 आलं. 576 मध्ये आपल्याला काय करायचंय? 1.2 करायचं. 1.2 का? कारण 20% आहे. बरोबर आहे. मग आपल्याला उत्तर मिळतं 20% प्रॉफिट सोबत 691.2. ठीक आहे, 691.2 आपल्याला उत्तर मिळतं. आलं लक्षात. मग आता बघा खूप सोपं आहे. आपल्याला काय करायचं नाही, काहीच करायचं नाही वेगळं. आपल्याला फक्त ऍड करायचं आहे. 422 राईट 0.4 प्लस 691.2 बरोबर आहे. मग उत्तर किती येतं तुमचं? 1113.6. हे काय झालं तुमचं? हे झालं तुमचं सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस म्हणजे या किमतीला त्यांनी विकलेला आहे. ओव्हरऑल त्यांनी या किमतीला विकलेला आहे. ठीक आहे. 960 रुपये हे त्याची ऍक्च्युअल प्राइस होती. विथ प्रॉफिट ते झाले 1113.6. बरोबर आहे. मग या 1113.6 मधून 960 रुपये आपण मायनस केलं तर आपल्याला काय मिळून जातं? 153.6 ही प्रॉफिट आहे तुमचा. काय आहे? हा प्रॉफिट आहे. बट आपल्याला काय विचारलंय? रुपीज मध्ये विचारलंय का? हे रुपीज आहे. रुपीज मध्ये नाही विचारलंय, आपल्याला पर्सेंटेज विचारलंय. मग 153.6 जे आहे याला तुम्ही जर डिवाइड केलं 960 ने तर उत्तर मिळतं तुम्हाला 16. किती मिळतं? उत्तर 16 मिळतं. आहे का ऑप्शन मध्ये 16? आहे. ऑप्शन बी आहे सर, है ना. बघा तुम्ही सुद्धा तुमचं ऑप्शन जे आहे ABCD E जे काय असेल तुम्हाला वाटेल ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सांगितलंय ज्यांचे बी ऑप्शन आले एक्झॅक्टली करेक्ट आहे, बरोबर उत्तर आहे. 1 मार्क फिक्स. ठीक आहे. बघा प्रश्न व्यवस्थित वाचायचे, समजून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करायचंय बरं का. बघा काय म्हणतोय प्रश्न. अ मॅन सेल्स 3 मोटर्स फॉर 5400, 3300 अँड 4350 रिस्पेक्टिव्हली. माणसाने काय केलं? 3 त्याचे मोटर्स होते ते विकले. ठीक आहे. 5400 रुपयाला एक, 3300 रुपयाला एक आणि 4350 रुपयाला एक. बरोबर आहे. म्हणजे ओव्हरऑल किती झालं तुमचं? 13,050 इतकं झालंय, है ना. 13,050 हे काय झालं तुमचं? सेलिंग प्राइस झालेली आहे टोटल. हे आपल्याला मिळालं. बघा पुढे काय म्हणतंय? ही मेक्स 20% प्रॉफिट ऑन द फर्स्ट. म्हणजे 5400 ही 20% प्रॉफिट सोबत आलेली किंमत आहे. बरोबर आहे. त्यामध्ये 20% हा तुमचा प्रॉफिट असणार आहे, बाकीची तुमची पूर्ण कॉस्ट प्राइस असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 10% प्रॉफिट ऑन द सेकंड, बट ऑन द होल म्हणजे ओव्हरऑल 13,050 वरती 75/8% त्याने काय केलेलं आहे? लॉस त्याला झालेला आहे. मग थर्ड मोटरची किंमत काय असेल असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? ऍक्च्युअल कॉस्ट प्राइस काढावी लागेल. पहिली कॉस्ट प्राइस काढूया आपण. तर 5400 ते पण 20% वर, म्हणजेच 20% इन द सेन्स 100% प्राइसच्या 20% एक्स्ट्रा आहे, म्हणजे 1.2 आपण कन्सिडर करणार. जर 120 डिवायडेड बाय 100 केलं तर 1.2 आपल्याला मिळतं. बरोबर आहे. मग 5400 डिवायडेड बाय 1.2 आपण केलं तर उत्तर येतं आपल्याला किती? 4500. करेक्ट. 4500 येतं, म्हणजे ही ऍक्च्युअल कॉस्ट प्राइस आहे पहिल्या मोटरची. दुसऱ्या मोटरची कॉस्ट प्राइस काढली तर किती आहे? 3300 भागिले 1.1 करायला लागेल, कारण 10% आहे ना. मग 110 डिवायडेड बाय 100 केलं तर 1.1 येतं आणि 3300 भागिले 1.1 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 3000. ठीक आहे. सो कॉस्ट प्राइस जी आहे 4500 पहिल्या मोटरची, दुसऱ्याची 3000, तिसऱ्याची आपल्याला काढायची आहे. आलं लक्षात. मग टोटल केलं तर सेलिंग प्राइस आहे 13,050. ओके. 13,050 आपली सेलिंग प्राइस असणार आहे आणि त्यामध्ये लॉस झालेला आहे 75/8%. म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे, जर आपण 100% सोबत केलं, जसं आपण 120 आणि 110चं केलं तर तसंच आपण केलं तर उत्तर येतं 1 मायनस, म्हणजे 100% है ना, त्याचं 1 असणार आहे. 1 मायनस काय येईल तुमचं?
1 मायनस 0.09375. ठीक आहे, हे जर आपण केलं तर उत्तर मिळतं आपल्याला 0.90625. राईट. मग 13,050 टोटल सेलिंग प्राइस, बरोबर आहे, भागिले ओके 0.90625 जर आपण केलं तर उत्तर मिळतं आपल्याला 14,400. ठीक आहे, 14,400. आता या 14,400 मधून जी ऍक्च्युअल कॉस्ट प्राइस आहेत त्याला आपल्याला काढायचं आहे बाहेर. मग आपल्याला मिळेल तिसऱ्या मोटरची किंमत. म्हणजे पहिला आणि दुसरं मोटरची किंमत आपण बाजूला काढली तर उर्वरित रक्कम जी असणार आहे ती काय असणार आहे, तिसऱ्या मोटरची, बरोबर आहे ना. मग 14,400 टोटल प्राइस विदाउट प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे, मायनस 4,500 मायनस 3,000. राईट. उत्तर काय येईल तुमचं 6,900. आहे का ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन डी 6,900 त्याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. आपल्याला तिन्ही प्राइस दिलेली आहेत. ठीक आहे, तिन्ही प्राइस 5,400, 3,300, 4,350 दिलेला आहे, बरोबर आहे. मग यामध्ये ओव्हरऑल आपल्याला प्राइस दिल्यानंतर, ओव्हरऑल काढल्यानंतर त्यामध्ये लॉस आपल्याला बाहेर जर काढायला जमलं तर आपल्याला तिसऱ्या मोटरची किंमत काढता येते. आलं लक्षात? सो या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, बाकी काहीही अवघड जाणार नाही. पुढचा प्रश्न बघा, व्यवस्थितपणे समजून घ्या. अ सेलर ऑफर्स हिज कस्टमर अ डिस्काउंट ऑफ 30%. है ना. सेलरने काय केले, विक्रेत्याने काय केले की त्याच्या कस्टमरला 30% डिस्काउंट दिलेला आहे. इफ द प्राइस इज 50% अबोव द कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस मध्ये फरक असतो. सेलिंग प्राइस म्हणजे जी ऍक्च्युअल फायनल प्राइस असते ज्यामध्ये प्रॉफिट वगैरे आपला ऍड झालेला असतो, आणि कॉस्ट प्राइस म्हणजे विदाउट प्रॉफिट ती कॉस्ट असते, बरोबर आहे. मग बघा 50% जास्त आहे, कॉस्ट प्राइसच्या 50% जास्त त्याची किंमत आहे, आणि जास्त किंमत असून सुद्धा त्यामध्ये 30% डिस्काउंट दिले. मग प्रश्न असा आहे की हाऊ मच प्रॉफिट डज द सेलर मेक. मग विक्रेत्याला प्रॉफिट, नफा किती झाला, 7%, 10%, 5%, 20% की 12.5%. खूप सोपं आहे बघा. आता कॉस्ट प्राइस काय आपण धरूया, 100 धरूया, है ना, आणि त्यांनी सेल केलेला आहे कितीला, 50% जास्तने, राईट. मग ते मार्केट प्राइस आपण धरूया, किती असायला पाहिजे, 150 असायला पाहिजे, 50% जास्त म्हटल्यानंतर, बरोबर आहे. मग आपण आता सेलिंग प्राइस काढू, म्हणजे त्यांनी कितीला विकलेला आहे, म्हणजे आपल्याला नफा काढता येईल, बरोबर आहे. 150, त्यामध्ये पण 30% डिस्काउंट दिले त्याने, म्हणजे 70% त्याचं काय असणार आहे, जे विकलेलं भाग असणार आहे, है ना. मग आपण काय करूया, इंटू 0.7 करूया, आपल्याला उत्तर मिळतं 105, बरोबर आहे. 105 तुमची सेलिंग प्राइस आहे. मग सेलिंग प्राइस 105 आहे, तुमची कॉस्ट प्राइस 100 आहे, त्यातून मायनस करा, है ना. उत्तर किती मिळेल, 5. आलं लक्षात? म्हणजे तुमचा 5% नफा त्यामध्ये असणार आहे. सोपं आहे ना. त्यामुळे ऑप्शन सी आपला 5% नफा हे त्याचं राईट आन्सर येतं. पुढचा प्रश्न, बाय सेलिंग 45 लेमन्स फॉर 40 रुपीज अ मॅन लुजेस 20%. 45 लिंबू 40 ने विकले तर माणसाला त्या 20% तोटा होतोय. हाऊ मेनी शुड ही सेल फॉर 24 रुपीज टू गेन 20% इन द ट्रान्झॅक्शन. बरोबर आहे. मग त्याला 24 रुपयाने लिंबू विकायचे असतील आणि 20% नफा मिळवायचा असेल तर त्याला किती लिंबू विकावे लागतील. ठीक आहे, सोपं आहे. कॉस्ट प्राइस दिलेली आहे, है ना, किती दिलेली आहे, 40 दिलेली आहे, बरोबर आहे, आणि तेही 20% तोट्याने, म्हणजेच डिवायडेड बाय 0.8 जर केला आपण, 0.8 का, कारण 100% मध्ये सुद्धा तोटा झाला 20%, है ना. मग 80% होणार, 80 म्हणजेच काय, 0.8, बरोबर आहे. मग 40 बाय 0.8 जर केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 50 रुपये. ठीक आहे, कॉस्ट प्राइस. मग त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काढायचं आहे 50 बाय 45, म्हणजे टोटल लिंबू जे आहे त्यामधून आपल्याला आता कॉस्ट प्राइस काढावी लागेल. म्हणजेच काय येईल, हे 10/9, यालाच आपण जर 5 ने हे केलं, है ना, तेव्हाच आपल्याला हे मिळाले 10/9, बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं तुमचं, हे झालं तुमचं कॉस्ट प्राइस. आता आपल्याला काढायचे सेलिंग प्राइस विथ 20% प्रॉफिट, बरोबर आहे ना. या कॉस्ट प्राइस मध्ये 20% ऍड करून आपल्याला नफा ऍड करून आपल्याला लिंबूची संख्या काढायची, किती लिंबू विकावे लागतील, 24 रुपयाने, बरोबर आहे. किती रुपयाने,
24 रुपयाने आपल्याला विकायचे आहेत. करेक्ट. मग यालाच आपण काय करूया आता, 10/9 है ना इंटू 1.2 म्हणजे 20% नफ्याने है ना, 100 प्लस 20%, 120%, 120/100 केलं तर 1.2 येतं. मग उत्तर काय येईल तुमचं 4/3. हे काय तुमची सेलिंग प्राइस आहे विथ प्रॉफिट. बरोबर आहे, सेलिंग प्राइस विथ प्रॉफिट. बट आपल्याला काढायचं लिंबूची संख्या. किती लिंबू विकावे लागतील, तर आपल्याला 24 रुपयांनी विकायचं आहे ना, 24 रुपयांनी विकायचं आहे. 24 भागिले 4/3 जर आपण केलं तर उत्तर येतं 18. किती येतं 18. आहे का ऑप्शन मध्ये? आहे, ऑप्शन ए. समजलं. सो पहिला आपण काढलं कॉस्ट प्राइस, ऍक्च्युअल प्राइस जी ज्या प्राइसने त्याने विकलेलं आहे आणि त्याला 20% नफा झालाय. बरोबर आहे. हे 50 रुपये काढलं, त्यातून आपण काय काढलं नंतर 10/9 बाहेर काढलं. मग यामध्ये 20% नफा आपल्याला ऍड करायचा आहे, त्यामुळे 1.2 आपण ह्याला मल्टिप्लाय केलं, 4/3 उत्तर आलं, जे की 20% नफ्यासोबत आहे. आपल्याला काढायचे लिंबूची संख्या. किती लिंबू विकावे लागतील 24 रुपयाने, जेणेकरून आपल्याला 20% नफा होईल. तर 24 भागिले 4/3 केलं तर 18 लिंबू आपल्याला विकावे लागतील. तेव्हाच आपल्याला 20% नफा होईल, जेणेकरून त्याचा 20% लॉस झालेला आहे तो भरून निघेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, द ॲव्हरेज वेट ऑफ क्लास ऑफ 24 स्टुडंट्स इन 35 kg इज 35 kg, राईट. म्हणजे 24 स्टुडंट्स आहेत, टोटल 24 स्टुडंट्सचा ॲव्हरेज वेट जो आहे तो 35 kg आहे. इफ द वेट ऑफ टीचर बी इन्क्लुडेड, द ॲव्हरेज रायझेस बाय 400 ग्राम. त्यामध्ये जर शिक्षकाला ऍड केलं तर 400 ग्रामनं वाढतं. काय वाढतं? ॲव्हरेज. ठीक आहे. द वेट ऑफ टीचर इज, मग टीचरचं वेट किती असायला पाहिजे? 50 किलो, 53 किलो, 45, 55 की 24? बघा सॉल्व्ह करूया. अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. किती आहेत टोटल? 24 विद्यार्थी आहेत, त्यांचा ॲव्हरेज 35 आहे. बरोबर आहे. 24 विद्यार्थी आहेत, राईट. त्यांचं ॲव्हरेज आहे 35. बरोबर आहे. म्हणजे 840 किलो झालेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर 400 ग्रामनं त्यामध्ये वाढ झाली, शिक्षकांचं वजन वाढल्यामुळे, त्यामुळे 400 ग्रामनं त्यात वाढ झालेली आहे. बरोबर आहे ना. 400 ग्रामनं वाढ झाल्यामुळे आपण काय करणार, त्यामध्ये 35.4 झालेला आहे ना, यामध्ये 35.4 झालेला आहे. करेक्ट. मग आता तेच आपण काय केलं, 25 गुणिले 35.4 केलं तर उत्तर किती यायला पाहिजे? 885 है ना, 885 kg यायला पाहिजे. मग 885 मायनस 840 केलं तर उत्तर किती येतं? 45 kg. आहे का 45 kg? आहे, ऑप्शन सी. किती सोपं आहे बघा. 35 हे ॲव्हरेज आहे 24 जणांचं. त्यानंतर एक जण जर मध्ये वाढला तर तो होतो 35.4, 35.4. म्हणजेच 24 मध्ये एक गेला, 25 झाले, आणि 35 मध्ये 400 ग्राम ऍड झालं, म्हणजे 35.4 झालं. मग 25 गुणिले 35.4 गेलं तर 885 त्यांचं ओव्हरऑल वेट येतं, है ना. मग 885 मधून है ना 480 म्हणजे 24 लोकांचं कमी केलं तर एक व्यक्तीचं येतं 45 किलो, म्हणजे टीचरचं वजन येतं 45 किलो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. देर आर 50 बॉयज इन द क्लास विथ द ॲव्हरेज वेट ऑफ 45 kg. 45 किलो ॲव्हरेज वजन असणार आहे 50 विद्यार्थ्यांचं जे क्लासमध्ये आहेत. बरोबर आहे. वेन वन बॉय लिव्स द क्लास, द ॲव्हरेज रिड्युसेस बाय 100 ग्राम. जेव्हा एक विद्यार्थी, एक मुलगा क्लास सोडतो तर त्याचं ॲव्हरेज वेट होतं, म्हणजे ओव्हरऑल ॲव्हरेज वेट होतं, 100 ग्राम ॲव्हरेज वेट मधून कमी होतं. ठीक आहे. म्हणजे 45 kg ओव्हरऑल वेट मधलं 100 ग्राम हे कमी होणार आहे. का? कारण एक विद्यार्थ्याने क्लास सोडलेला आहे. ठीक आहे. फाइंड द वेट ऑफ द बॉय हु लेफ्ट द क्लास. तर ज्या विद्यार्थ्याने क्लास सोडलेला आहे त्याचं वेट काय असेल, त्याचं वजन काय असेल? 42.9, 49.9, 40.9, 39.9 or 49. What will be it? So we need to calculate it. Okay. पहिलं बघा, 50 विद्यार्थी आहेत, 45 ॲव्हरेज आहे, म्हणजे किती झालं टोटल? मग त्याचं झालं 2250. ठीक आहे, 2250 हे टोटल झालं. बरोबर आहे. पुढे बघा, आता 50 मधला एक गेलेला आहे, म्हणजे इथे झालं 49. करेक्ट. आणि त्यानंतर 45 मधलं 100 ग्राम कमी झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे 44.9 असायला पाहिजे. करेक्ट. मग याचं आता ॲव्हरेज काय निघणार आहे? याचं ॲव्हरेज निघणार आहे 2200.
राईट, 2200 kg. मग काय करायचं आपल्याला? काय नाही करायचं, 2250 मधून 2200 मायनस करायचंय, है ना. मग उत्तर किती येईल? उत्तर येईल तुमचं, सॉरी 0.1, 2200.1 यायला पाहिजे, है ना. 0.9 आहे ना इथे, त्यामुळे 2200.1 असायला पाहिजे इथे. मग उत्तर काय येईल तुमचं? उत्तर येईल तुमचं 49.9 kg. आहे का ऑप्शन मध्ये? आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, बॅट्समॅन स्कोर्स 98 रन्स इन हिज 19th इनिंग अँड दिस इन्क्रीजेस हिज ॲव्हरेज बाय 4. बघा, एका बॅट्समॅनने 98 रन केले त्याच्या 19व्या इनिंगमध्ये आणि त्यामुळे त्याचा ॲव्हरेज जो आहे तो वाढलेला आहे 4 ने. ठीक आहे. व्हॉट इज हिज ॲव्हरेज स्कोर आफ्टर 19th इनिंग, म्हणजे 19व्या नंतर त्याचा ॲव्हरेज इनिंग जो ॲव्हरेज स्कोर जो आहे ना, तो काय असेल असं विचारलंय. आता पहिली गोष्ट तर 18वा जो इनिंग आहे त्याला आपण नाव देऊया ए. 19वी जी इनिंग आहे है ना, ए काय नाव दिलंय आपण? ए आहे त्याची सरासरी, त्याच्या इनिंगची सरासरी आहे, त्याला ए नाव दिलंय आपण. 19 जे आहे त्याची 4 आहे, बरोबर आहे. आणि त्याच्या पुढची जी असेल है ना, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ए प्लस 4 करावं लागेल, ती त्याच्या पुढची सरासरी असणार आहे, बरोबर आहे. मग आता आपण एक एक गोष्टी सॉल्व्ह करत जाऊया, है ना. बघा, आधीच्या 18 इनिंगचा स्कोर जो आहे त्याचा तो आहे ए, म्हणजेच 18A आपण करू शकतो, बरोबर आहे, म्हणजेच 18वी इनिंग, बरोबर आहे. त्यानंतर 19व्या आपण काढूया. 19व्याचं तर आपल्याला दिलेलं आहे, है ना. 19व्या इनिंग मध्ये त्याने 98 रन केले होते, म्हणजेच 18A प्लस 98, राईट. 19व्या इनिंग मध्ये त्याने 98 रन केल्यामुळे त्याचे एकूण रन जे झाले ते 18A प्लस 98 असायला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर है ना, त्याची जी नवीन सरासरी आहे 19 इनिंग नंतर ए प्लस 4 असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे टोटल रन डिवायडेड बाय नंबर ऑफ इनिंग्स केलं तर आपला ॲव्हरेज निघतो, है ना, ॲव्हरेज निघतो, बरोबर आहे. मग त्यानुसार जर बघितलं तर 18A बरोबर प्लस 98 है ना, आणि डिवायडेड बाय 19 जो त्यांनी आता स्कोर केलाय, बरोबर, इज इक्वल टू ए प्लस 4, बरोबर. आता हे इक्वेशन आपण जर सॉल्व्ह केलं तर आधी 18A है ना प्लस 98 राईट इज इक्वल टू 19A प्लस 76 यायला पाहिजे, बरोबर. पुढे बघा, त्याच्यानंतर सॉल्व्ह करत जा आहे, है ना. 18A 18A मायनस 19A है ना इज इक्वल टू 76 मायनस 98. ओके, सो मायनस ए इज इक्वल टू मायनस 22 यायला पाहिजे. सो ए इज इक्वल टू 22 यायला पाहिजे, बरोबर आहे. आता बघा, आता जी ए प्लस 4 जे आपण केलं होतं, मग ए तर आपल्याला मिळाले, आता ए काय आहे? 22 आहे. ए इज इक्वल टू 22 आपल्याला मिळाले. मग ए प्लस 4 म्हणजे 22 प्लस 4 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 26. आहे का ऑप्शन मध्ये 26? आहे, ऑप्शन ए. ठीक आहे. सो अशा पद्धतीने त्याची पुढच्या इनिंगचा जो ॲव्हरेज स्कोर असणार आहे तो असणार आहे 26. पुढचा प्रश्न बघा, अ रिडक्शन ऑफ 20% इन अ प्राइस ऑफ शुगर enables housewife to purchase 6 kg more for rupees 240. Okay, what is the original price per kg of sugar? काय झाले बघा, 20% कपात झाल्यामुळे, साखरेच्या किमतीत 20% कपात झाल्यामुळे आता गृहिणी काय करते की 6 किलो जास्त परचेस करू शकते, 6 किलो जास्त विकत घेऊ शकते. काय? साखर, ते पण 240 रुपयाला, राईट. मग त्या साखरेची ओरिजिनल प्राइस पर केजी किती असणार आहे हे आपल्याला विचारलंय. ठीक आहे, 14, 10, 12, 15, 18. बघा, सॉल्व्ह करूया. अगोदर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला मानावं लागेल की मूळ किंमत जी आहे ती काय आहे? मूळ किंमत आहे तुमची पी. ओके, जस्ट अज्युम पी इज द प्राइस ऑफ द शुगर. ओके, आता पी रुपये प्रति किलो आहे, म्हणजेच किंमत 20% कमी झालेली आहे. म्हणजे काय झालंय? पी ला आपण काय करू शकतो? 0.8 पी करू शकतो, बरोबर आहे, 0.8 पी, कारण 20% ने कमी झालं ना. 100% त्याची प्राइस आहे, 20% कमी झालं म्हणजे 80% राहिलेली आहे. आता त्यालाच आपण डिवायडेड बाय 100 केलं तर 0.8 पी येतं आपला. ठीक आहे, 0.8 पी म्हणजेच 80%. ठीक आहे. आता आपल्याला काय दिले? 240 रुपये मध्ये 6 किलो आपल्याला मिळते, है ना. 6 किलो जास्त मिळत आहे आपल्याला. मग आधीची जी
मूळ किमतीला म्हणजे आधी मूळ किमतीला 240 रुपयात जितकी साखर मिळायची, आता 20% कमी किमतीला 240 रुपयात तितकीच साखर 6 किलो पर्यंत जाते. तितकीच साखर प्लस 6 किलो असं आपल्याला मिळते. राईट? 6 किलो जास्त मिळते. जितकी अगोदर 240 ला मिळायची त्यामध्ये आणखीन 6 किलो ऍडिशन मिळते, बट प्राइस मध्ये काही चेंज झाले नाही, 240 रुपयेच असणार आहे. बरोबर आहे? असं झालेलं आहे. मग 240 रुपयाला मिळणारी साखर म्हणजे काय करणार आपण, 240 है ना डिवायडेड बाय पी किलो, पी केजी है ना. आता 20% कमी झाले म्हणजे त्याची नवीन किंमत काय 0.8 पी आहे. मग इथे असायला पाहिजे 240 डिवायडेड बाय 0.8 पी. बरोबर आहे, 0.8 पी असायला पाहिजे. मग आता हे 0.8 पी सॉल्व्ह करून घ्या तुम्ही है ना. मग काय येणार इथं 240 है ना डिवायडेड बाय 0.8 पी. बरोबर आहे, आलं लक्षात. 8 आता 0.8 पी म्हणजेच काय इथं 8/10 असणार आहे है ना. मग इथे काय होईल पुढे 240 इंटू 10 डिवायडेड बाय 8 पी. बरोबर, म्हणजेच काय येते इथे आता बघा पुढे 8 एक 8, 8 त्रिक 24 है ना, 30 गुणिले 10 म्हणजे 300 आलं है ना, 300 डिवायडेड बाय पी. ओके, मग आधी होतं 240 डिवायडेड बाय पी किलो, आता झालेलं आहे 300 डिवायडेड बाय पी किलो. बरोबर आहे. मग 300 मायनस 240 केलं तर येतं तुमचं 60. बरोबर आहे ना, 60 डिवायडेड बाय पी है ना, 60 डिवायडेड बाय पी येतं. करेक्ट. मग 60 डिवायडेड बाय पी है ना इज इक्वल टू 6 यायला पाहिजे. का, कारण आता 6 किलो जास्त मोर घेता येते म्हणजे जास्त घेता येते है ना. मग 60 आता आलेलं आहे तुमचं नवीन प्राइस, 6 किलो जास्त घेता येते, मग ह्याची प्राइस काय असायला पाहिजे 10 असायला पाहिजे है ना, 10 रुपये प्रति किलो. म्हणजेच 10 रुपये प्रति किलोने काय झालेलं आहे ते नवीन प्राइस आता आपल्याला आलेली आहे. म्हणजे मूळ साखरेची किंमत आता 10 रुपये प्रति किलो असलेली आहे म्हणजे आहे. बरोबर आहे, 20% कपात झाल्यामुळे आता पर किलोची किंमत 10 रुपये झालेली आहे. ठीक आहे, मग ह्याचं उत्तर काय आहे, ऑप्शन बी 10 रुपीज. 2023च्या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेलेले आहेत. बघा, इफ द प्राइस ऑफ कमोडिटी इज इन्क्रीज्ड बाय 25% अँड देन डिक्रीज्ड बाय 20%, व्हॉट इज द नेट पर्सेंटेज चेंज. बघा, काल पण आपण हा प्रश्न पाहिला होता, राईट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो मी. जर है ना कमोडिटीची प्राइस इन्क्रीज झालेली आहे त्यानंतर डिक्रीज झालेली आहे, बरोबर आहे, पहिले इन्क्रीज झालेली आहे त्यानंतर डिक्रीज झाली आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला काय यूज करायचा है ना, त्यासाठी फॉर्म्युला यूज करायचं ए मायनस बी मायनस ए बी डिवाइड बाय 100. ठीक आहे, कशासाठी, जर इन्क्रीज आणि डिक्रीज झालेला असेल तर. ठीक आहे, जर दोन्हीही इन्क्रीज असेल तर काय फॉर्म्युला यूज करायचं आहे, तर ए प्लस बी प्लस ए बी डिवायडेड बाय 100. ठीक आहे, जर है ना दोन्हीही डिक्रीज असेल, समजा दोन्हीही डिक्रीज असेल तर काय करायचं आपल्याला, तर आपल्याला इथे ए जो आहे तो मायनस मधला घ्यायचा आहे, परत मायनस बी करायचंय आणि पुढे प्लस ए बी डिवाइड बाय 100 करायचंय. ठीक आहे, आलं लक्षात. एक तर झालं तुमचं दोन्ही इन्क्रीज असेल तर, आणि दुसरं झालं दोन्ही डिक्रीज असेल तर. ठीक आहे, त्यानंतर इन्क्रीज असेल आणि मग डिक्रीज असेल तेही झालेलं आहे. जर पहिलं डिक्रीज असेल आणि मग इन्क्रीज झालेला असेल है ना, तर काय करायचंय, तर आपल्याला ए जो आहे तो मायनस मधला घ्यायचा आहे, प्लस बी करायचंय. ठीक आहे, प्लस बी करायचंय, त्यानंतर मायनस ए बी डिवाइड बाय 100 करायचंय. हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, अजिबात विसरायचं नाहीये. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोटबुक मध्ये लिहून घ्या. आता आपण हा प्रश्न सॉल्व्ह करूया. आता हा कुठल्या कॅटेगरीमध्ये येतोय, पहिला इन्क्रीज झालाय नंतर डिक्रीज झालाय म्हणजे या कॅटेगरीमध्ये येतोय. बरोबर आहे, या कॅटेगरीनुसार आता आपण सॉल्व्ह करूया. बघा, फॉर्म्युला व्यवस्थित बघा, प्लस आणि मायनस आहे
पहिला इन्क्रीज झालाय नंतर डिक्रीज झालाय. मग ए काय आहे 25, बरोबर आहे, मायनस 20, बरोबर आहे, मायनस 25 इंटू 20 डिवाइड बाय 100. ठीक आहे. आता हे आपण सॉल्व्ह करून घेऊया. अगोदर आपल्याला हे पूर्ण सॉल्व्ह करावं लागेल, बरोबर आहे. आता यामध्ये काय येतं बघा, 25 0 0, 25 दोन्ही 50 डिवाइड बाय 100. काय उत्तर येतं, हे गेलं हे गेलं हे गेलं हे गेलं, उत्तर येतं तुमचं 5, बरोबर आहे. आता याच्यानंतर काय करायचं, 25 मायनस 20 मायनस 5. काय उत्तर येतं, 25 मधून 20 गेले किती उरतात, 5 उरतात, मायनस 5 उरतात, उत्तर येतं 0. काय उत्तर येतं, 0 उत्तर येतं. मग या ठिकाणी बघा 5% इन्क्रीज आहे का, ऑप्शन ए नाही. सी 5% डिक्रीज आहे का, नाही. डी 10% इन्क्रीज आहे का, नाही. तर ऑप्शन बी देर इज नो चेंज, म्हणजे 0 आहे इथे, हे आपल्याला दिसत आहे. आलं लक्षात. याला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. एक असं गृहीत धरा की कमोडिटीची प्राइस किती आहे, 100 रुपये आहे. आता यामध्ये 25% वाढ झाली तर 125 होणार, बरोबर आहे. त्यानंतर 20% घट झाली म्हणजे 125च्या 20% काढावं लागेल, ते किती येतं, ते येतं 25. मग 125 मधून 25 ने घट झाली मग किती होणार, परत 100 होणार. मग यामध्ये काही चेंज झालाय का, 100 रुपयाची कमोडिटीची प्राइस होती ती 100च राहिली, म्हणजे काय झालं, नो चेंज, 0 उत्तर आहे, है ना. त्यामुळे ऑप्शन बी इथे आपल्या बरोबर आला. आता पुढचा प्रश्न बघा, तो पण तसाच आहे. नंबर इज इन्क्रीज्ड बाय 40% अँड देन डिक्रीज्ड बाय 40%. ठीक आहे. पहिलं काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे, नंतर डिक्रीज झालेला आहे. मग इन्क्रीज झाले आणि त्यानंतर डिक्रीज झाले तर फॉर्म्युला काय आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे ए मायनस बी मायनस ए बी डिवाइड बाय 100. ठीक आहे. आता बघा, ए आहे 40 मायनस बी आहे 40, ठीक आहे, मायनस 40 इंटू 40 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आता हे एकदा सॉल्व्ह करून घ्या व्यवस्थितपणे. काय तर अगोदर आपल्याला हे सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. तर 40 इंटू 40 किती होतात, 1600 होतात, इंटू 100 म्हणजे 1600 आणि 100 असं केलं तर हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, उत्तर येतं 16. ठीक आहे. मग पुढे आता सॉल्व्ह करा. 40 मायनस 40 मायनस 16, बरोबर आहे. आता काय उत्तर येतं बघा, 40 मधून 40 गेले किती उरतात, 0, आणि 0 मध्ये 16 मायनस 16, बरोबर आहे. मग 16 मायनस मध्ये आले याचा अर्थ काय होतं की तो डिक्रीज झालेला आहे. किती डिक्रीज झालेला आहे. मग आहे का ऑप्शन मध्ये, येस, ऑप्शन बी 16% डिक्रीज. ठीक आहे, ऑप्शन बी इथे आपलं बरोबर येतोय. पुढचा प्रश्न, इफ 30% ऑफ अ नंबर इज 180, व्हॉट इज द 50% ऑफ दॅट नंबर. आता एक्झॅक्ट टोटल 100% नंबर काय ते दिलं नाहीये, पण आपल्याला दिलंय की 180 हा जो नंबर आहे हे 30% आहे. मग 50% त्या आकड्याचं किती असेल. ठीक आहे, मग तो आकडा काढायचा आहे आपल्याला. बघा सोप्या पद्धतीमध्ये पण आहे, पण अगोदर आपण ह्याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला याची सोपी पद्धत सांगतो. बघा 30% चा अर्थ काय आहे, 180, बरोबर आहे. आपल्याला 50% काढायचं, मग अगोदर 100% काढून घ्या. 100% आपल्याला काढायचं आहे. मग याच्यासाठी काय करायला लागेल, 180 जो की दिलेला आहे इंटू 100 जो आहे है ना, तो काढायचा आहे आपल्याला. 30% 180 दिलेला आहे. मग याचं उत्तर येतं किती, याचं उत्तर येतं 600. आता 600 म्हणजे काय, 600 म्हणजे तुमचा 100% आहे. ठीक आहे. आता 100% आपल्याला भेटलंय, मग आपल्याला विचारलं काय 50%, मग 600च्या 50% किती होतं, है ना. हे वेगळं काढायची गरज आहे का, सॉल्व्ह करायचं म्हटलं तर आपल्याला असं करता येईल, 600 गुणिले 50 भागिले 100, आपल्याला उत्तर मिळून जातं 300, है ना. त्यापेक्षाही जर वेगळ्या पद्धतीने करायचं म्हटलं तर तुम्ही असं करू शकता. आता 30% आहे 180चा, है ना, मग याचं 10% काढणं काही अवघड नाहीये. 180चे 3 भाग केलात तुम्ही तर तुम्हाला तसंच मिळून जाईल. मग किती येतं, 60, बरोबर ना. 60 म्हणजे काय, तुमचं 10% आहे, है ना. मग 60 हे 10% असेल तर आता 60लाच 10 वेळा गुणा, है ना. मग किती येतं, तो 100% येतो. तो किती होतो, मग तो 600 होतो, बरोबर आहे ना. 600 होतो. मग 600च्या अर्ध काढणं काय अवघड आहे का, काहीच अवघड नाही. तर 300 त्याचं उत्तर येतं, ऑप्शन बी. ही सोपी पद्धत आहे. पुढचा PYQ बघा,
द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इन्क्रीज्ड बाय 10% एव्हरी इयर. प्रत्येक वर्षाला 10% पॉप्युलेशनमध्ये लोकसंख्येमध्ये वाढ होत असते एका शहराच्या. ठीक आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ 10% वाढ होणं म्हणजे काय? 100% मध्ये 100% जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये दरवर्षी 10% वाढ होते. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे 1.1 आपल्याला गुणावं लागेल प्रत्येक वर्षी वाढ होत असेल तर. ठीक आहे, दर वर्षाला. आणि जर घट होत असेल किंवा घट आहे असं विचारलं तर आपल्याला गुणाकार न करता भागाकार करावा लागेल. आलं लक्षात? आता 10% म्हणजे 1.1 आपण का करतो? कारण बघा आता 100% म्हटलं त्याच्यामध्ये 10 ऍड होतात दरवर्षी. मग 110 होतं ते. बरोबर आहे? मग 110 डिवाइड बाय 100 केलं तर आपलं 1.10 येतं. मग तसंच 110 असेल तर 1.10, 105 असेल तर 1.05 है ना, 120 असेल तर 1.20 असं येतं. मग 1.1 असं आपल्याला करावं लागतं 10% वाढ झाले त्यामुळे. म्हणजे हे आकडा आपल्याला घ्यावा लागतो. त्याचा अर्थ आहे 10%. ठीक आहे. जर वाढ होत असेल तर गुणाकार, घट होत असेल तर भागाकार. आता पुढे बघा काय विचारलंय. इफ द प्रेझेंट पॉप्युलेशन इज 12,100, व्हॉट वॉज द पॉप्युलेशन 2 years ago? मागचं विचारलंय आपल्याला म्हणजे घट. 2 वर्ष आधीची घट करावं लागेल आपल्याला. बरोबर आहे ना? मग आता या ठिकाणी हे जो बेस इयर आहे, सॉरी बेस पॉप्युलेशन आहे सध्याचं करंट पॉप्युलेशन जे आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल? 1.1 ने भागाकार करावा लागेल. परंतु विचारले 1 वर्षाचं नाही 2 वर्षाचं. मग याचा आपल्याला वर्ग पाहिजे असेल. ठीक आहे. मग 1.1 इंटू 1.1 केलं तर येतं आन्सर 1.21. ठीक आहे. मग आता तुम्ही करा 12,100 डिवायडेड बाय 1.21 केलं तर राईट आन्सर येतं तुमचं 10,000. काय येतं? 10,000. मग 10,000 आहे का ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन ए इथे एक्झॅक्टली बरोबर येतो. पुढचा प्रश्न. अ स्टुडंट स्कोर्ड 45% मार्क्स अँड फेल्ड बाय 18 मार्क्स. समजते का? आता 18 मार्काने म्हणजे पास व्हायला अजून 18 मार्क पाहिजे होते. ठीक आहे. आणि त्याला 45% टोटल म्हटलं तर 45% आहेत, परंतु तरीही 18 मार्क कमी आहेत म्हणून फेल झालेला आहे. दुसरा जो स्टुडंट आहे, अनदर स्टुडंट स्कोर्ड 55 मार्क्स अँड गॉट 22 मार्क्स मोर दॅन पासिंग मार्क्स. मग पास व्हायला जितके मार्क्स लागतात त्याच्यापेक्षा 22 मार्क त्याला जास्त आहेत आणि टोटल 55% आहेत. व्हॉट वेर द मॅक्झिमम मार्क्स? आता बघा पर्सेंटेज दोघांचे बघा व्यवस्थित. एकाला 45 आहेत, एकाला 55 आहेत, म्हणजे दोघांमध्ये 10%चा गॅप आहे. है ना? 10%चा गॅप याचा अर्थ काय? एकाला 18 मार्क्स कमी आहेत, पासिंग मार्क पेक्षा 18 मार्क कमी आहेत आणि एकाला पासिंग मार्क पेक्षा 22 मार्क जास्त आहेत. म्हणजे 18 है ना प्लस 22 असं जर केलं तर 40 मार्क होतात. बरोबर आहे? 40 मार्क होतात. मग 10% याचा अर्थ काय? 40 मार्क. समजतंय? 10% म्हणजे 40 मार्क आहेत. मग 100% म्हणल्यानंतर किती असायला पाहिजे? तर ऑब्विस आहे 400 असायला पाहिजे. मग टोटल मार्क्स म्हटलं, मॅक्झिमम मार्क्स म्हटलं तर ते किती असायला पाहिजे? 400. 400 आहे का ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन सी. ओके, सो सुरू करूया आता. बघा काय म्हणतोय हा प्रश्न. द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इन्क्रीज्ड फ्रॉम 40,000 टू 46,000. 40,000 वरून 46,000 पर्यंत एका शहराचं लोकसंख्या जी आहे ती वाढलेली आहे. मग याने काय प्रश्न विचारलाय की व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीज? मग 40,000 वरून 46,000 पर्यंत गेलेला आहे. मग यामध्ये किती पर्सेंट वाढलेला आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. खूप सोपा प्रश्न आहे. अगोदर आपल्याला डिफरन्स काढावा लागेल. बघा इन्क्रीज किती झालंय तर 46,000 झालेलं आहे. है ना? अगोदर किती होतं? 40,000 होतं. म्हणजे मायनस 40,000 केलं तर आपल्याला कळेल की 6,000 ने ते वाढलेलं आहे. बरोबर आहे? मग आता इथे आपल्याला काढायचं पर्सेंटेज. मग पर्सेंटेज कसं काढायचं बघा. 6,000 राईट, 6,000 डिवायडेड बाय 40,000. म्हणजे अगोदर किती होते? 40,000 होते, आता 6,000 वाढलेले आहेत. है ना? आणि इंटू 100 करायचंय. गुणिले 100 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. किती मिळेल? तर 15 हे उत्तर मिळेल. बरोबर आहे ना? कारण 4 एक 4, 2 उरतात, 4 पंचे 20, 15 हे आन्सर येतं. या ठिकाणी बी ऑप्शन आपला करेक्ट येतोय. 15% ने काय झालेलं आहे? पॉप्युलेशन वाढलेलं आहे त्या शहरामध्ये. आलं लक्षात? अशा प्रकारे करायचं. जर डिफरन्स विचारला म्हणजे 40,000 वरून 46 केलं तर डिफरन्स काढायचा आणि तो जो बेस अमाऊंट आहे, बेस अमाऊंट म्हणजे कुठली? 40,000. ठीक आहे. अगोदर किती होती ते बेस अमाऊंट असते. त्या बेस अमाऊंट सोबत आपल्याला कम्पेअर करायचं. कम्पेअर करायचं इन द सेन्स
6000 डिवायडेड बाय बेस अमाऊंट केलं इंटू 100 तर आपल्याला पर्सेंटेज कळतं की किती पर्सेंटने वाढलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा PYQ आहे तो काय म्हणतोय बघा, इफ द प्राइस ऑफ अ कमोडिटी डिक्रीज्ड, अगोदर इन्क्रीज झालं होतं, ठीक आहे, अगोदर पॉप्युलेशन इन्क्रीज झालं होतं पर्सेंटेज मध्ये, आता डिक्रीजचा प्रश्न आहे, तर कसं करायचं बघा, इफ द प्राइस ऑफ कमोडिटी डिक्रीज्ड फ्रॉम 800 टू 680 रुपीज, फाइंड द पर्सेंटेज डिक्रीज. आलं लक्षात. आता इथे एका वस्तूची किंमत काय झालेली आहे, 800 वरून 680 पर्यंत गेलेली आहे. मग यामध्ये 800 वरून 680 पर्यंत जाताना किती पर्सेंटने घट झालेली आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला. मग तो 10% आहे, 12% आहे, 15 आहे, 18 आहे की 20 आहे. तर सेम आपल्याला करायचं आहे, 800 मायनस 680 करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला किती उत्तर मिळतं, 120 उत्तर मिळतं. आलं लक्षात. आता पर्सेंटेज काढायचं म्हटल्यावर काय करावं लागेल, जे अमाऊंट डिफरन्स आलेली आहे त्याला आपल्याला कम्पेअर करायचं बेस अमाऊंट सोबत, बरोबर आहे, इंटू 100 करायचं आहे. मग उत्तर काय येईल आपल्याला, सिमिलर उत्तर येणार आहे 15च है ना. सी ऑप्शन 15% याचं उत्तर आहे. 15%नेच इथे परत काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे. आलं लक्षात. आय होप की तुम्हाला सॉल्व करता येत असेल. जसं की आता बघा इथे या ठिकाणी 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, ठीक आहे. 120 डिवायडेड बाय 8 केलं तर 8 एक 8 होतात, 4 उरलेले आहेत है ना. 8 पंचे 40 केलं तर आपल्याला 15 उत्तर येतं. पुढचा PYQ बघूया आता. अ नंबर इज इन्क्रीज्ड बाय 20% अँड देन डिक्रीज्ड बाय 20%. ठीक आहे, एक नंबर आहे जो की 20% ने वाढलाय आणि त्यानंतर परत 20% ने घटलेला आहे. मग प्रश्न असा आहे की व्हॉट इज द नेट पर्सेंट चेंज. ठीक आहे, मग यामध्ये किती पर्सेंट नेट चेंज झालेला आहे. ए नो चेंज, बी 2% डिक्रीज, सी 4% डिक्रीज, डी 5% इन्क्रीज आणि 8% डिक्रीज. ठीक आहे, आता बघा इथे 2% डिक्रीज म्हणजे मायनस मध्ये उत्तर यायला पाहिजे, डिक्रीज म्हणलं की मायनस मध्ये उत्तर यायला पाहिजे, याचा अर्थ होतो की डिक्रीज झालेला आहे. आणि प्लस मध्येच असेल म्हणजे मायनस नसेल, नुसताच अंक दिलेला असेल तर तो इन्क्रीज झालेला आहे. आता आपण एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा, याचा पहिली गोष्ट फॉर्म्युला लक्षात घ्या. नेट पर्सेंट चेंजचा फॉर्म्युला काय आहे, तर ए मायनस बी मायनस ए बी डिवायडेड बाय 100 असा त्याचा फॉर्म्युला आहे. ए आणि बी काय 20 आणि 20 आहे, तर 20 मायनस 20 मायनस है ना, इथे काय 20 करेक्ट, 20 इंटू 20 म्हणजे ए आणि बी आहे ना तिथे, बरोबर आहे ना, डिवायडेड बाय 100 असं उत्तर येणार आहे. आता हे अगोदर आपल्याला सॉल्व्ह करून घ्यावं लागेल, अगोदर गुणाकार सॉल्व्ह करून घ्यावा लागेल है ना. 20 गुणिले 20 काय होतात, 400 होतात, 400 डिवायडेड बाय 100 केलं तर उत्तर येतं 4, राईट. म्हणजे 20 मायनस 20 मायनस 4 असं उत्तर येतं है ना. मग याच्यानंतर सॉरी उत्तर नाही येत, असं इक्वेशन येतं. त्यानंतर काय होतं बघा, 20 मधून 20 गेले किती उरतात 0, मग 0 मायनस 4 केल्यानंतर उत्तर काय येईल, -4 उत्तर येणार आहे. मग मायनस मध्ये आलं याचा अर्थ काय होतो की तो डिक्रीज झालेला आहे, बरोबर आहे. मग इथे ऑप्शन मध्ये दिसतोय का, येस, ऑप्शन सी 4% डिक्रीज आपल्याला दिसतो आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे, खूप जास्तच सोपा आहे, तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारलेला आहे. व्हॉट इज द 35% ऑफ 640. 640 या अंकाचा 35% किती होतात. 214, 224, 230, 240 की 256 होतात. बघा आता यासाठी काय करावं लागेल, 35% याचा अर्थ काय आहे, 35 100%चं 35% आहे, बरोबर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 640 बरोबर आहे गुणिले 35% म्हणजे त्याचा जो भाग काढायचा आपल्याला, डिवायडेड बाय 100 करायचं आहे. आलं लक्षात. तर याचं उत्तर काय येईल, 224 याचं उत्तर येणार आहे. तसं सॉल्व्ह करायचं म्हटलं तर काय, तर बघा 640 गुणिले 35 म्हटलं तर 22,400 उत्तर येतं आणि डिवायडेड बाय 100 केलं तर उत्तर येतं 224. कारण हे शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, ठीक आहे. 224 त्याचं उत्तर येतं. ऑप्शन मध्ये आहे का, येस, ऑप्शन बी एक्झॅक्टली करेक्ट आहे. सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारलेला आहे. द पॉप्युलेशन ऑफ सिटी इन्क्रीज्ड बाय 10% एव्हरी इयर. दर वर्षाला लोकसंख्या जी आहे ती 10% ने वाढते.
इफ प्रेझेंट पॉप्युलेशन इज 55,000, जे सध्याचं पॉप्युलेशन आहे, सध्याची लोकसंख्या आहे ती 55,000 आहे, देन व्हॉट वॉज द पॉप्युलेशन लास्ट इयर, मग मागच्या वर्षी किती होती, मग मागच्या वर्षी लोकसंख्या किती होती असा प्रश्न विचारलेला आहे. मग ती 45,000 होती का, की 48,000 होती, की 50,000 होती, की 52,000 होती, की 55,000च होती. आता 10% ने वाढले म्हटल्यानंतर 55च कशी असेल, मग 0% ने वाढली असणार आहे, बरोबर आहे ना. आता इथे सांगितले की इन्क्रीज झाले 10%, दरवर्षी 10% इन्क्रीज होते, मग 55 तर राहणारच नाही, ई ऑप्शन तर येणारच नाही. मग आता सॉल्व्ह करूया आपण. बघा अगदी सोपं आहे. ठीक आहे, आता 10% वाढती आहे, है ना. मग याचा अर्थ काय, 55,000 जे करंट आहे डिवायडेड बाय 1.10 आपल्याला करावं लागेल, है ना. 10% म्हटल्यावर 1.10 आपल्याला करावं लागेल. मग उत्तर काय येणार आहे, ऑब्व्हियसली 50,000 येणार आहे. ठीक आहे, सो 50,000 आहे का ऑप्शन मध्ये, येस, ऑप्शन सी 50,000 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, इन अन एक्झाम 60% स्टुडंट्स पास्ड, 60% लोक पास झालेले, 60% स्टुडंट्स पास झालेले आहेत परीक्षेमध्ये. इफ 120 स्टुडंट्स फेल्ड, टोटल स्टुडंट्स आर. आता इथे सांगितलंय की 60% मुलं पास झालेली आहेत आणि 120 मुलं फेल झाले. तर इथे पर्सेंटेज सांगितलं नाही, पण आपल्याला ते समजायला पाहिजे, आपल्या तेवढी बुद्धी चालली पाहिजे. आता 60% पास झाले त्याचा अर्थ काय आहे, 40% फेल झालेले आहेत. आणि ते 40% म्हणजेच किती स्टुडंट आहेत, 120 स्टुडंट आहेत. आणि बाकीचे जे 60% आहेत ती संख्या आपल्याला काढायची आता, बरोबर आहे ना. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर टोटल काढण्यासाठी आपल्याला 120 बरोबर आहे गुणिले 100% काढायचे ना आपल्याला, डिवायडेड बाय 40 करावं लागेल. आलं लक्षात. आपल्याला उत्तर काय येईल, आपल्याला उत्तर येईल बघा, हे गेलं हे गेलं, है ना. आता 120 गुणिले 10 जर केलं तर किती होतं, 120 आणि हा 0, 1200 डिवायडेड बाय 4, है ना. 4 त्रिकम 12, 0 0, किती झाले 300. 300 आहे का ऑप्शन मध्ये, बघा बरं, येस, ऑप्शन सी 300 हे उत्तर करेक्ट आलेलं. म्हणजे काय याचा अर्थ आहे की 300 स्टुडंट जे आहेत, है ना, हे ओव्हरऑल स्टुडंट आहेत, त्यापैकी 120 जे आहेत ते फेल झालेले आहेत आणि बाकीचे जे उर्वरित आहेत ते काय झाले, ते पास झालेले आहेत. ऑल राईट, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन एव्हरीवन. हे जे प्रश्न आहेत तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत, ज्याचा पॅटर्न तुम्हाला आता कळालेला आहे, लेवल कशी आहे तुम्हाला कळालेला आहे आणि या लेवलनुसारच, या पॅटर्ननुसारच आपण आपल्या बॅचमध्ये तयारी करणार आहोत, ज्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. तर अजिबात उशीर न करता आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं, बॅच जॉईन करायचे आणि प्रिपरेशनला सुरू करायचं आहे. कारण एक्झामिनेशनसाठी आता आपल्याकडे वेळ कमी कमी होत चाललेला आहे आणि या उरलेल्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण प्रिपरेशन करायचं आहे. बेस्ट कॉलेजमध्ये MBA करायचं आहे, त्यासाठी आपलं प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. या बॅचमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी शिकवल्या जातील, जे तुमचं पर्सेंटाईल वाढवणार, तुमचे मार्क्स वाढवणार आहेत आणि तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मदत करणार आहेत. ओके, सो थँक्यू सो मच. काहीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. Okay, bye bye. Have a great day. See you in the next session.